बदनापूर तालुक्यातील हलदोला शिवारातील शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून एका शेतकरी पुत्रानं मंगळवार दिनांक 9 रोजी बदनापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार हेमंत तायडे यांच्या टेबलावर पैशांची उधळण केली। नायब तहसीलदार तायडे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्यानं केलाय। मात्र नायब तहसीलदार तायडे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे। हलदोला येथील श्रीहरी मात्रे आणि जनार्दन मात्रे यांची शेतजमीन आहे। त्यांच्या जमिनीच्या रस्त्याबाबत त्यांचा शेजाऱ्यांशी वाद आहे। त्यांनी या संदर्भात तहसील कार्यालयात अर्ज फाटे केले। या संदर्भात नायब तहसीलदार हेमंत तायडे आणि अतुल बणे यांनी देखील पंचनामा केला। मात्र रस्त्याचा प्रश्न सुटला नाही। एकूणच अधिकारी पैशाची मागणी करत असल्यानं संतप्त होऊन त्यांनी मंगळवारी बदनापूर तहसील कार्यालयात त्यांच्या दालनातील टेबलवर पैशांची उधळण केली। या संदर्भात नायब तहसीलदार हेमंत तायडे म्हणाले की हलदोला येथील श्रीहरी मात्रे आणि जनार्दन मात्रे यांच्या शेतजमिनीच्या रस्त्याचा वाद आहे। त्यांनी या संदर्भात तहसीलदारांकडे याचिका दाखल केली होती। मी स्वतःच्या स्वाक्षरीने रस्त्यात देण्याबाबत आदेश दिले। मात्र त्यांच्या विरोधी पक्षकारानं जालना येथील उपविभागीय अधिकाऱ्याकडे फेर याचिका दाखल केली होती। त्यात मी दिलेला आदेश रद्द करून फेर चौकशीचा आदेश देण्यात आला। रस्ता देण्यासाठी मी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असेल तर त्यांनी थेट लाचलुचपत विभागाकडे माझी तक्रार करावी। मात्र मी तशी मागणी केली नसल्यानं त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या टेबलवर नोटा टाकल्यात। अर्थात हा कायदेशीर विषय असून तो नियमानुसारच सुटणार आहे, असं नायब तहसीलदार तायडे यांनी स्पष्ट केलं आहे।